खरं तर दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल. मन खरं तर खूप भरून येतंय. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा आढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते. त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे असं मी मानेन. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझी जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. म्हणून त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात हा विश्वास त्यांच्या मताद्वारे दिला. हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय. पण काही लोकांना उत्साह असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवा अशी मी त्यांना विनंती केली. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सगळ्याच माझं स्वतःचं कुटुंब सुद्धा ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला होता, हीच त्याची मागची भावना आहे. आणि संबंध माझं कुटुंब आणि बारामती हे माझं कुटुंब आहे, त्याच्यामुळे सगळेच ह्याच्यामध्ये आता मी जेव्हा बारामतीला जाईन तेव्हा नक्कीच सगळ्यांमध्ये जाणार आहे, दौरा करणार आहे. पवार साहेबांकडून हा शेवट नाही तर ही सुरुवात आहे. काय नेमका यातून संदेश तुम्हाला द्यायचा आणि महाराष्ट्रात अशा पद्धतीनं हा संदेश कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः पोहोचवण्याचा प्रयत्न कराल? खरं तर अशा अचानक झालेल्या आघातामुळे ही निवडणूक किंवा मला कधीही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहील. पण आज जनतेने टाकलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी मला ती जबाबदारी पार काढण्यासाठी मला आज सगळ्या बारामतीकरांची स्वप्न साकार करण्यासाठी आज मला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात आहे माझी. पवार साहेबांकडनं फोन वगैरे आला का? पवार कुटुंबियांकडनं तुम्हाला शुभेच्छा? अपक्ष उमेदवार जवळपास 22 उमेदवार उभे होते, सर्व भुईसपाट झाले आहेत आणि बारामती पवारांचीच राहिलेली आहे. बारामतीकरांचा हा खरोखरच विश्वास जो आम्हा कुटुंबियावर आहे. कारण आजपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी, सुप्रियाताईंनी सुद्धा ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारचा विश्वास आणि ज्या प्रकारची सेवा केली आहे, एकंदरच बारामतीकरांचा आमच्या सर्व कुटुंबियावरती विश्वास आहे आणि तो विश्वास आज त्यांच्या मताद्वारे त्यांनी दिलेला आहे. एकाकी सत्ता मिळते.
बंगाल, आसाम आणि मला वाटतं पॉंडिचेरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एनडीएला मतदान झालेलं आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए पक्ष एनडीए जे अलायन्स आहे ते नक्कीच आघाडी करताना आपल्याला दिसत आहे. त्यांचं मार्गदर्शन असंच सगळीकडे राहणार आहे. एक बार इन्हें भी बता दीजिए, बारामती के चुनाव हुए, आंकड़े सामने आए, उसमें हमने देखा कि एक तरफा जीत जो है वो हासिल हुई है. कैसे देख रहे हैं बारामती के इस रिजल्ट को और इस आंकड़े को? ये जो बारामती की जो इलेक्शन हुए हैं, खास करके बारामती जो है उन्होंने दादा के प्रति जो विश्वास है, जो उनका प्यार और दादा के प्रति संवेदना इस वोटिंग के द्वारे दी है, ऐसा मेरा मानना है. मित्रांनो, आपलं मत नक्की कळवा, कॉमेंट करा, शेअर करा.